रामकृष्ण हरी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, इंडिया ग्रो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस म्हणजे देवशयानी आषाढी एकादशी. वारकरी संप्रदायासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत पवित्र आणि भक्तिमय असा दिवस. आज लाखो वारकरी आणि भाविक आपल्या भक्त पंढरपूरमध्ये आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एकत्र आले आहेत. रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकाराम या नामघोषाने संपूर्ण पंढरी नगरी भक्तिमय सागरामध्ये न्हाऊन निघालेली आहे. या पवित्र दिवशी इंडिया ग्रो मराठी परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी विठ्ठल चरणी एकच प्रार्थना आपण करूया. हे विठुराया, माझ्या काळ्या आईच्या कुशीत भरघोस पाणी पिकू दे, वेळेवर पावसाची सरी बरसू दे आणि माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळू दे. आपल्या या राबणाऱ्या प्रत्येक बळीराजाच्या चेहऱ्यावर कायम समाधानाचे आणि आनंदाचे हसू फुलू दे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या शुभ आणि मंगल मुहूर्तावर आम्ही आणखी एक आनंदाची आणि सुखद एक सुरुवात करणार आहोत. या वर्षी आम्ही मेहनतीने जो कांदा पिकवलेला आहे तो या आपण पाहता या बाराखीमध्ये आपण व्यवस्थितरित्या साठवलेला आहे. तर या बाराखीतील कांद्याचे आज आपण विक्रीसाठी बाराखी फोडून एक सुरुवात करणार आहोत. आपण आता समोरच आपल्या बाराखी लाईव्ह उघडणार आहोत. त्यातून आपल्याला या सर्व गोष्टी समजतील की कांदा आपण जो इंडिया ग्रो कंपनीचे प्रोडक्ट जसे की भुआसर, ग्रो मॅजिक, ओलिप, MI स्प्रे, MI प्राऊड, MI वीर या सर्व उत्कृष्ट अशा जी आपली इंडिया ग्रो कंपनीची उत्पादने आहेत त्यांचा वापर करून आपण पूर्ण हा कांदा पिकवलेला आहे. आणि आपण आता त्याच कांद्याची आज आपण बाराखी फोडून एक मुहूर्त या पावन पर्वावर आपण करणार आहोत. आणि आपण जो कांदा आता फोडलेला आहे बाराखी, तर 1-2% सोडता चांगला सर्व कांदा आहे. लक्षात येत आहे की जर पूर्ण कांदा एवढा जोरात खाली आलाय का त्याच्यातून लगेच लक्षात येतं आपल्या कांदा सर्व चांगला आहे. एखादे 2 कांदे आता 6-7 महिने झाले त्या हिशोबाने तेवढा 1-2 कांदे थोडेसे खराब निघणारच. परंतु जे पर्सेंटेज पाहिजे ते जवळजवळ 95%च्या पुढे कांदे सर्व, माझ्या मते तर 98% कांदे सर्व चांगले आहेत. 1-2% थोडासा खराब निघणार, परंतु जी अपेक्षा होती ती अपेक्षित कांदा व्यवस्थित सर्व निघालेला आहे. आणि सर्व बाराखी आपण पाहिलेली आहे. तर काही कुठे वास म्हणा किंवा काही असं टिपकलेलं खाली काही दिसत नाहीये. त्यामुळे माझ्या मते कांदा सर्व चांगला निघेल अशी आपण आशा करू. तर शेतकरी मित्रांनो, आता
आपण सकाळी एकादशीच्या पावन मुहूर्तावर ज्या उद्घाटन केलेलं आहे, कांदा आपण बराकी फोडलेली आहे, तर त्याच कांद्याचं आपण आता ह्या गोणी ज्या भरलेल्या आहेत तर त्याचं वजन करत आहोत. आणि वजन करण्याचा हेतू हा की प्रत्येक गुणी मागे मार्केटला गेल्यानंतर आपण वजन न करता गुणी पाठवतो, त्यावेळेस प्रत्येक गुणी मागे जर 700 ते 800 ग्रॅम वजन सरासरी जास्त गेलं मार्केटला, ते पकडलं जात नाही. राऊंड फिगर वजन पकडलं जातं. उदाहरणार्थ जर 50 किलो 800 ग्रॅम वजन भरलं तर ते पकडलं जातं साधारणतः 50 किलो, म्हणजे 800 ग्रॅमचे आपले नुकसान होते. तर 50 गुणी जर आज मी भरल्या तरी साधारणतः प्रत्येक गुणी मागे 800 ग्रॅम ह्या हिशेबाने 30 ते 35 किलोची आपली नुकसान होणार आहे. तर ती नुकसान टाळण्यासाठी गेले 4 ते 5 वर्ष मी स्वतः गोणी भरून झाल्या किंवा गोणी बऱ्यापैकी भरून झाल्यानंतर स्वतः काट्या घेऊन वजन करतो. आणि तुम्ही पाहू शकता आपण आता 52 किलो 240 किंवा 52 किलो 180 ग्रॅम अशा पद्धतीने आपण ते वजन करतो. 200 ग्रॅम एक्स्ट्रा ठेवण्याचं कारण असं की मार्केटचा काटा हा किंवा आपला काटा एक 100-200 ग्रॅमचं एरर असू शकतो, त्यामुळे ते 200 ग्रॅम आपण एक्स्ट्रा भरतो. तर साधारणतः 52 किलो आपण ही गोण भरलेली आहे. आणि आपण पाहू शकता की अशा पद्धतीने हा जो मीडियम कांदा आहे हा आपला मीडियम कांदा निघालेला आहे. आणि इकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता तर हा गोळा कांदा जो म्हणतो आपण तो निघालेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व माल आपला सकाळी बाराकी फोडल्यानंतर एक सुंदर असा माल आपल्याला कांद्याचा भेटलेला आहे. जास्त काही खराब निघालेला नाही. ह्या सर्व साधारणतः 45 ते 47 गुणी भरलेल्या आहेत. तर साधारणतः त्या 45 ते 47 गुणींच्या मागे माझ्या मते सुरकुले किती आहेत? 1.5 गोण आहे ना? हा, तर 1.5 गोण साधारणतः बदला निघालेला आहे. आणि 3 गुणी हा मोठा गोल्टा ज्याला भुगी म्हणतो आपण ती निघालेली आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला चांगला रिझल्ट भेटलेला आहे. आपण जे इंडिया ग्रो कंपनीचे जे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर त्या प्रोडक्टमुळे एकतर सर्वात प्रथम कांद्याची गुणवत्ता, की हा जो कलर आहे तुम्ही पाहू शकता, हा जो कलर दिसतोय हा कलर आणि सर्व कांद्यांची एक सारखी साईज, म्हणजे सर्व कांदे हे एकाच पद्धतीचे एकाच साईजचे निघालेले आहेत. त्यामुळे मालामध्ये म्हणजे थोडक्यात कांद्यामध्ये जास्त व्हेरिएशन नाहीये. आणि कांद्याचा वास, रंग आणि त्याची टिकवण क्षमता वाढलेली आहे. आणि विशेष करून मी ही गोष्ट सांगतो की मागच्याही वर्षी साधारणतः एकादशी झाल्यानंतरच बाराकी फोडली होती, त्यावेळेसही अतिशय उत्तम पद्धतीचे कांदे निघाले होते. ह्याही वर्षी अतिशय उत्तम पद्धतीने माल निघालेला आहे. माझ्या मते हे सर्व श्रेय जे जातं ते सर्व श्रेय हे इंडिया ग्रो कंपनीचे प्रोडक्ट जे वापरलं आपण त्या प्रोडक्टला जातं. आणि मी ह्या मार्फत सर्व जो माल आपला कांद्याचा निघालेला आहे ते पाहता इंडिया ग्रो कंपनीचे जे पदाधिकारी आहेत किंवा हे जे सायंटिस्ट आहेत, हे जे प्रोडक्ट बनवले, त्या सर्व टीमचे एक शेतकरी या नात्याने आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे मी हार्दिक आभार मानतो की अशा पद्धतीचे एक्सलंट प्रोडक्ट, अशा पद्धतीची उत्कृष्ट औषधं त्यांनी बनवली की ज्यामुळे शेतकऱ्याला त्याची शेती करणं आणि शेतकऱ्याला माल पिकवणं हे थोडंसं सोपं झालेलं आहे. कारण आपण कष्ट भरपूर करतो, सगळे शेतकरी भरपूर कष्ट करतात, परंतु ज्यावेळेस बराखीमध्ये आपण कांदे साठवतो त्यावेळेस जर ते कांदे जास्त दिवस टिकले नाही किंवा त्या पद्धतीमध्ये जर ते राहिले नाही तर कांदा खराब होतो. कांदा खराब झाल्यानंतर निराशा तयार होते आणि मग आर्थिक भरपूर मोठं नुकसान होतं. आणि आपण जो खर्च केलेला असतो तो त्या सर्व भांडवल ते सर्व आपलं वेस्ट जातं. उद्या हा कांदा ओतूर मार्केटला जाणार आहे, तर आपण त्याची पण एक क्लिप ह्याच व्हिडिओ बरोबर जोडून पाठवणार आहोत. ₹250
251 रुपये, 52 रुपये, 55 रुपये, 60 रुपये, 260 रुपये ST, 150, 60 रुपये, 70, 75, 80 रुपये, 180 रुपये MK, 100, 110 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये MK, 28, 180 रुपये, 85, 90 रुपये, 95, 200 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 15, 20 रुपये, 225 रुपये VT, 12 रुपये, 13, 14 रुपये, 15, 20 रुपये VT, 60, 70, 80 रुपये, 90, 100 रुपये, 110 रुपये, 20 रुपये MB, 50 रुपये, 60